आशीर्वाद देवाने त्यांना आर्थिकरित्या दिलेला आहे, त्याच्या दुप्पट आशीर्वाद त्यांच्याकडे आध्यात्मिक आहे. आणि तो आध्यात्मिक आशीर्वाद तुम्हाला त्यांच्या चेहऱ्यावर दिसतो, त्यांच्या चेहऱ्यावर दिसतो. देव बाप करो त्यांना पुन्हा एक वेळेस आशीर्वाद देऊ. जोरदार टाळ्या वाजवा प्रिय सर्वांसाठी. आता देवासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवून परमेश्वरचं नाव उंच करत राहा. परमेश्वर महान आहे. असं रोहन यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवा प्रिय, जोरदार टाळ्या वाजवा. सुंदररित्या स्तुती आराधनेमध्ये चालवलेला कोण कोण आशीर्वादित झाला? मी तर खूप आशीर्वादित झालो स्तुती आराधनेमध्ये. थँक्यू पास्टर. परमेश्वर नक्की तुम्हाला अधिक आशीर्वादित करून. हालेलुया. एलिजा गाडीत बसते का? मी विनंती करतो एलिजाची आजी पुढे येतील. आजी हां, हरकत नाही, कुठं असं तिथं बसवा तिला. मी जास्त वेळ नाही घेणार. या तर पुढं घेऊन किंवा तिथे बसा, तुम्हाला जिथं कम्फर्टेबल वाटतं. जर पुढं बसत असेल तर पुढे या. हां, या पुढं. हरकत नाही. देवाचं वचन आम्हाला आशीर्वादित करतं प्रियानं. आज आपण एक थोडक्या वेळामध्ये, माझी वेळ कमी आहे आणि कमी वेळामध्ये मी बरंच काही घेण्याचा प्रयत्न करेन. देवाची खूप सुंदर उपस्थिती आहे आणि परमेश्वर अद्भुत आमच्या जीवनामध्ये काम करतो. या आपण नेत्र बंद करूया. आपण प्रत्येकजण नेत्र बंद करूया. देवाचा आत्मा या ठिकाणी आहे. थँक्यू जीसस. धन्यवाद राजा, धन्यवाद राजा, धन्यवाद राजा. थँक्यू जीसस, थँक्यू जीसस, धन्यवाद राजा. ओ प्रभूजी, या ठिकाणी परमेश्वरा तू आम्हा सर्वांना घेऊन आलास प्रभू. तुझ्या बहुमूल्य रक्ताखाली मी प्रथम सर्वांना आणतो प्रभू. प्रभू धन्यवाद देतो. स्तुती आराधनेच्या द्वारे हर एक बंधन तू तोडलेलंस प्रभू. त्याबद्दल तुझ्या नावाला कोटी कोटी धन्यवाद देतो. याच्या जे नवीन लोक आहेत ते डोळे उघडे ठेवले, हात नाही वर केला तरी परमेश्वर त्यांना आशीर्वादित करेल. त्यांचे देवाचे लेकरू या ठिकाणी हजर आहेत. आपण सर्वजण आपले हात उंच करू. देवाचा आत्मा या ठिकाणी कार्य करत आहे. मी आल्यापासून देवाची सुंदर उपस्थिती या ठिकाणी पाहत आहे प्रभू. आणि माझ्या उजव्यासाठी अनेक बहिणी आहेत. प्रभू म्हणत आहे मला तुझ्या जीवनामध्ये कार्य करायचं. येशू तुझे परमेश्वर मागत आहे माझ्या बहिणीनं. माझ्या राईट साईडच्या काहीतरी बहिणी आहेत. बऱ्याच अडचणीतून, बऱ्याच संकटातून जात आहेत. आज परमेश्वराचा आत्मा माझ्या बहिणीनं तुम्हाला स्पर्श करत आहे, स्पर्श करत आहे. तो देव तुमची परिस्थिती बदलून टाकत आहे. त्या देवाला तुमची परिस्थिती बदलायची आहे. ओ प्रभू, संपूर्ण राजा वॉटर पार्कला तुझ्या रक्ताखाली प्रभू या ठिकाणी तुमचं खाऊ. थँक्यू जीसस. धन्यवाद राजा, धन्यवाद राजा. प्रभू तुझी कृपा तुझी या ठिकाणी आहे. धन्यवाद देतो, धन्यवाद देतो. थँक्यू जीसस. धन्यवाद राजा. बस रोहन, मी 2017 पाहत आहे. परमेश्वर 2017 दाखवत आहे. त्या 2017 मध्ये परमेश्वर मला एक तुमच्यासाठी पात्र दाखवतो. जे पात्र वर्षांवर्षाच्या प्रार्थना असतील, 2017च्या आधीच्या प्रार्थना असतील, त्याच्याद्वारे परमेश्वर मला माहित नाही 2017 मध्ये तुमच्याशी काय घडलं, पण तुम्ही आत्म्यामध्ये पाहत होतो. हो, मी आत्म्यामध्ये पाहत होतो. देव तुम्ही केलेले प्रार्थना असतील, तुम्ही केलेली आराधना असेल, तुम्ही केलेली देवाच्या सानिध्यात घालवलेला वेळ असेल, त्याचं प्रतिफळ 2017 मध्ये परमेश्वर ओतलेला आहे. त्यावेळी अद्भुत परमेश्वर तुमची निवड केलेली आहे. प्रभू म्हणतो या जिल्ह्यामध्ये कोण सजीवन आणेल? तुमची निवड ही परमेश्वराकडून आहे. 2017 प्रभू म्हणतो मी तुझी भेट घेतलेली आहे. प्रभू बर्थडे एलिशाचा आहे, एलिजाचा आहे. परमेश्वर त्याबद्दल धन्यवाद देतो. सागर परिवार, होळकर परिवार दाखवायचंय, आमचे सर्व नातेवाईक दाखवणार आहे. येशूच्या सारखा हलवायला लागते ना.
टेन्शन घेऊ नका, मी जास्त वेळ घेणार नाही, तुम्हाला वेळेमध्ये सोडणार. मात्र हे 15 ते 10 मिनिट तुमच्यासाठी आशीर्वादाचं कारण असेल. या ठिकाणच्या 2 ते 3 बहिणी आहेत, त्यांना परमेश्वर खूप प्रेम करत आहे. तुमची अडचण तुम्ही कुणाला सांगू शकत नाही अशी परिस्थिती आहे. परमेश्वर तुमच्यावर दया करत आहे. परमेश्वर तुमच्या वतीने लढण्यासाठी तयार आहे. खास विशेष कोणती बहिणी आहे, देवाचा आत्मा जे दाखवतो ते करतो. परमेश्वर त्याच्या सेवकाचा शब्द खरा करणार परमेश्वर आहे. मला माहित नाही 2017 मध्ये नक्कीच मला पास्टरांशी बोलायला आवडेल 2017 मध्ये काय घडलं, आणि ते खूप सुंदर स्तुती आराधना करताना मला काही गोष्टी त्यांच्याविषयी दाखवत होतं. प्रभूला धन्यवाद असो. आज बर्थडे आहे. जर मी इस्रायलला बायबलमधून एलिझा, काय मिनिंग आहे एलिझाचं? एलिझाचं मिनिंग काय? आनंद, गुडनेस ऑफ गॉड, देवाचं चांगुलपणा. एक डिवाइन एलिशावरून तो शब्द आलेला आहे एलिझा. आणि एलिशा जो शब्द आहे तो इब्रीमधून जर आम्ही पाहिलं तर देवाच्या सानिध्यामधला असणारं लेकरू परमेश्वराचा मला दाखवत आहे. आणि प्रभूला धन्यवाद असो. ह्या लेकराला जर मी आज काहीतरी बर्थडेच्या निमित्ताने काही गोष्टी सांगायला लागलो तर तिला नाही लक्षात येत. परंतु मला सांगितलं बर्थडे या लेकराचा आहे, एलिझाचा आहे. सर्वांना आपण मोठ्याने म्हणूया बर्थडे एलिझाचा आहे. एलिझा तर आशीर्वादित होणारच, पण आम्ही देखील आशीर्वादित होणार. ब्रदर व्हाईट काय नाव तुमचं? सचिन. देवाचं निरोप ऐकायचं आहे. परमेश्वर शांती आणि तुमचं काहीतरी कनेक्शन दाखवतो. शांती, पीस. मी परमेश्वर विचार करतो तेव्हा शांती आणि या भावाचं काहीतरी कनेक्शन आहे. मी आत्म्यामध्ये पाहत आहे की येणाऱ्या दिवसामध्ये तुम्ही अनेक लोकांच्या जीवनामध्ये शांती घेऊन जाणार. जो तुमचं प्रेझेन्स असेल, ध्येय तुमच्यामध्ये असेल, तुम्ही जर या घरात गेलात ती शांती त्या घरातली अशांती बाजूला करेल. पत्नी म्हणून पत्नीला तुम्ही त्यांच्या लिहून ठेवा. सिस्टर, नवऱ्याला आठवण करा, नवरा विसरू शकतो. बर्थडे एलिझाचा आहे, पण निरूप सचिनला आहे. की परमेश्वर सामर्थ्यानं त्याच्या राज्यासाठी वापरणार आहे. त्याचे सामर्थ्य, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं. हे कसं घडेल? यू जस्ट स्टँड, गॉड हेल्प यू. असे 61 अभिवचन येतात आता तुझ्यासाठी. उठ प्रकाशमान हो, कारण प्रकाश तुझ्याकडे आलेला. गॉड ब्लेस यू दादा, गॉड ब्लेस यू. बर्थडे विषयी बोलण्यासारखी मला पुष्कळ माझे संदेश आहेत, पण देवाचा आत्मा पास्टर पहिलं वाक्य देवा म्हणतो तुझा दास बोलू दे. बर्थडे म्हणजे थँक्स गिव्हिंग आहे. गोंदाचा रेकॉर्डमध्ये व्हिडिओ आहे, पहिला शब्द थँक्स गिव्हिंग आहे. थँक्यू पास्टर. मला सांगू द्या प्रियानो, बर्थडे आज त्या लेकराला काही मी सांगू शकणार नाही. मात्र तुम्हाला एक अशी किल्ली मी आज देणार आहे. कोणाकोणाला अशी किल्ली हवी आहे जे तुमच्यासाठी आशीर्वादाच्या दरवाजे उघडण्यासाठी सहाय्य करेल? एकच किल्ली तुम्हाला मी देणार आहे. ती किल्ली आहे थँक्स गिव्हिंग, आभार प्रदर्शन. देवाचे आभार मान. गेले आठवडाभर मी देवाचे आभार कसे मानायचे शिकत आहे. मी परफेक्ट नाही आहे, मी शिकत आहे. आभार मानण्याच्या द्वारे काय काय घडतं. आणि इतकं मी देवाच्या आभार मानण्याच्या प्रेमात पडलेलो आहे की सोमवार ते शुक्रवार मला परमेश्वर आभाराविषयी शिकव म्हणत आहे. थँक्स गिव्हिंग विषयी प्रत्येक दिवशी मला परमेश्वर शिकवत आहे. आज बर्थडे लेकराचा आहे, परंतु परमेश्वर एक किल्ली तुम्हाला देऊ इच्छित आहे. जी किल्ली सगळ्या प्रकारची जी काही अडचणी असतील, जे तुम्हाला लढाई तुमची होत असेल, मोठमोठे डोंगर तुमच्या समोर जरी उभे असतील, ते डोंगर मेना समान विथळे जाऊ शकतात.
असं वाटतं की माझ्यासाठी दरवाजा बंद झालेला आहे, पण मला सांगू द्या, तो देव तुमच्यावर प्रेम करतो. शेजारच्याला सांगा, त्या देवाचं प्रेम तुमच्यावर आहे. तो देव तुमच्यावर प्रेम करतो. सांगा शेजारच्याला, आपण बोलू शकतो का? देवानं आपल्याला मुख दिलं, आपण शेजार सांगा, देव तुमच्यावर प्रेम करतो म्हणा. देवाला तुम्ही खूप आवडता, देवाला तुम्हाला आशीर्वादित करायचं आहे. पुन्हा मला देवाला आशीर्वादित करावं असं वाटतं. पुन्हा मला वाटतं मला आशीर्वादित करायचं आहे. आज मला इथून आशीर्वादित होऊन जायचं आहे. मी छोटंसं सिक्रेट सांगणार आहे. छोटंसं सिक्रेट मी या ठिकाणी सांगणार आहे. जर ते हात जर घेतलं तर इतकं मोठं कार्य होऊ शकतं तुमच्या जीवनामध्ये. तुम्ही विसरू नका आपल्याला. धन्यवाद ही अशी लाईफस्टाईल आहे, प्रत्येक विश्वासणाऱ्याकडे ती असलीच पाहिजे. धन्यवाद देणं आमचं कर्तव्य आहे. देवाला धन्यवाद देत राहिलं पाहिजे. एक गीत आहे, धन्यवाद यीशु का करते रहो, आशीषों में बढ़ते रहो. धन्यवाद. आज हे लेकराला परमेश्वराने 1 वर्ष सांभाळलं. आईने धन्यवाद दिला, दोन्ही आज्यांनी धन्यवाद दिला. बाप फॉरेन मधून पाहत आहे, लाईव्ह मधून पाहत आहे, तो त्या ठिकाणी त्या समुद्राच्या पलीकडं आपल्या घरी बसून तो देवाला धन्यवाद देते. माझ्या बाळाला 1 वर्ष परमेश्वर सांभाळ. प्रभूला धन्यवाद. शेजार सांगा, धन्यवाद देत राहा, धन्यवाद देत राहा आणि आशीर्वादित होत राहा. आमच्या समोर बरीच लढाई आहे. लढाई असते का आमच्या जीवनामध्ये? आम्ही लढाई लढतो का? कोण कोण लढाई लढतात? सगळेजण लढतात. प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही लढाई आहे. पण इतकं मला सांगू द्या प्रिय, जर आजचा संदेश जर तुम्हाला समजला तर तुमची लढाई सोपी होईल. तुमची लढाई सोपी होईल. मोशे, अनेक जणांना मोशे माहीत आहे, नवीन लोक आहेत त्यांना माहीत नसेल, पण मोशे नावाचा एक व्यक्ती होता आणि मी जास्त वेळ घालवणार नाही. आणि त्याने इस्रायल लोकांना गुलामगिरीतून बाहेर काढलं. तांबडा समुद्र दुभागला गेला, समुद्र पुढं होता, फारोचं सैन्य मागं होतं आणि अलगदपणे तो मोशे त्या समुद्रातून पलीकडे गेला आणि जी लढाई आहे ती लढाई त्याने जिंकली. बराच वेळा आम्ही धन्यवाद देवाला केव्हा देतो? देवानं आम्हाला फक्त आशीर्वादित केलं, मला गाडी दिली, मला बंगला दिला, चांगला व्यवसाय दिला, प्रभूनं मंदिर दिलं, देवाची सेवा चांगली दिली, लोक दिलं, सगळं काही दिल्यानंतर मग आम्ही धन्यवाद देतो. देवा 8 वर्ष झालं मिनिस्ट्रीला आणि प्रभू मी तुझे धन्यवाद म्हणतो. आशीर्वाद. आज देखील प्रार्थना बर्थडे आहे परंतु धन्यवादाची प्रार्थना आहे. देवाला धन्यवाद आम्हाला प्रत्येक दिवशी द्यायचं आहे. फक्त आशीर्वादानंतर आम्हाला धन्यवाद द्यायचं इतका लिमिटेड उपकार स्तुती नाहीये. थँक्स गिव्हिंग फक्त परमेश्वर काहीतरी दिलं, एखाद्या अडचणीतून आम्हाला काढलं, एखाद्या संकटातून आम्हाला काढलं, एखाद्या ऑपरेशन मधून आम्ही जात असताना ते ऑपरेशन सक्सेस झालं, आजार गेला, संकट गेलं, फायनान्शियल प्रॉब्लेम गेले आणि ते झाल्यानंतर फक्त आम्ही चर्चमध्ये जातो, पाकिट देतो, उपकार स्तुतीचं दान म्हणून सांगतो, पाळक्यांना बोलवतो, चांगली धन्यवादाची प्रार्थना करतो. इतक्या मर्यादित धन्यवाद नाहीये प्रिय. आम्हाला वाटतं की आम्ही धन्यवाद फक्त आशीर्वादानंतर द्यायचे. मोशेनं लढाई जिंकली आणि त्याच्या जीवनामध्ये आनंद आला, ब्लेसिंग्स आले आणि तो बाहेर घेऊन गेला त्या सैन्याला. आणि त्यावेळी मोशे 15व्या अध्यायामध्ये पहिली 3 वचनं मी तुमच्यासाठी वाचतो. तेव्हा मोशे आणि इस्रायल लोक यांनी परमेश्वराला हे गीत गायले. ते म्हणाले, मी परमेश्वराला गीत गाईन कारण तो विजयी होऊन उन्नत झाला आहे. घोडा व स्वार त्याने समुद्रात टाकून दिले आहेत. परमेश्वर माझे बल आहे, माझा स्तोत्र विषय आहे, तो माझा उद्धारक झाला आहे. हाच माझा देव, स्तवनाने मी त्याला सुशोभित करीन. हाच माझ्या पित्याचा देव, मी ह्याचा महिमा गाईन. परमेश्वर रणवीर आहे, यावे हे त्याचे नाव. त्यांना धन्यवाद दिला. धन्यवाद. आशीर्वादानंतर आपण मोठ्या म्हणूया का? आशीर्वादानंतर धन्यवाद, आशीर्वादानंतर धन्यवाद, आशीर्वादानंतर उपकार स्तुती, आशीर्वादानंतर उपकार करतो ना आम्ही भावनेनं बोलतो, या या या. आम्ही देवाला धन्यवाद द्यायचा. परमेश्वर आमच्या जीवनात अद्भुत काम केलेला आहे, देवाला धन्यवाद द्यायचा. पण धन्यवाद इतकं लिमिटेड नाहीये. ह्या मोशेला ज्यावेळी परमेश्वर संकटातून काढलं, आम्हाला आशीर्वादित केलं, त्यावेळीच आम्ही फक्त धन्यवाद द्यायचं नाही आहे,
आणि 2 गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे की बऱ्याच वेळा आमच्या समोर अनेक प्रकारच्या जीवनामध्ये लढाई असतात, अनेक संकट असतात, अनेक समस्या असतात. एक व्यक्ती बायबलमध्ये आहे, तो व्यक्ती समस्येत असताना देवाला धन्यवाद देतो. समस्येत असताना देवाला धन्यवाद देतो. त्याचं नाव आहे दानिएल. दानिएलचं पुस्तक 6वा अध्याय आणि एकच वचन मी तुझ्यासाठी वाचतो. दानिएलचं पुस्तक 6वा अध्याय 10वं वचन. ही घटना अनेकांना माहित आहे, जे नवीन लोक आहेत त्यांच्यासाठी मी सांगतो. दानिएल हा राजाचा एक प्रामाणिक सेवक होता आणि तो दिवसातून देवाची 3 वेळा प्रार्थना करायचा आणि खूप प्रामाणिक होता. आणि बाकीचे जे 2 सहकारी होते ते त्याच्यात जळायचे. ते दानिएलला कुठेतरी पकडून द्यावं, दानिएलशी काहीतरी गोष्टी चुकीच्या राजासमोर घडाव्या आणि त्याला काहीतरी अडचणी आणाव्या. हे 2 लोक 3 लोक निवडलेले होते. हे 2 लोक त्याच्यासाठी नेहमी प्रयत्न करत असायचे. आणि त्यावेळी त्यांना काहीही दानिएल जवळ एकही कारण त्यांना सापडलं नाही ज्याच्याद्वारे दानिएल तो राजाच्या समोर दोषी ठरला. आम्हा विश्वासणाऱ्यांना ह्या गोष्टी सगळ्यांना माहित आहेत. आणि मग ह्या लोकांनी युक्ती चालवली. जे प्रांताधिकारी होते ते राजाकडे गेले, जे अध्यक्ष इतर 2 अध्यक्ष होते ते राजाकडे गेले. आणि त्यांनी सांगितलं की जे देशाचे नायब अधिकारी, प्रांताधिकारी, मंत्री होते, राजाने त्यांना सांगितलं की त्या ठिकाणी राजा त्यांना म्हणाला, राजाला ते म्हणाले की राजे, 1 महिनाभर तुमची आराधना सोडून कोणा माणसाची या देवाची कोणी आराधना करेल तर त्याला गुहेच्या सिंह होते गुहेमध्ये आणि त्या सिंहाच्या गुहेत त्या माणसाला टाकावं. राजा होय म्हणाला. तर यांना माहित होतं दानिएल या ठिकाणी सापडणार. आणि दानिएलचा नित्यक्रम होता दिवसातून 3 वेळा देवाची प्रार्थना करायची. 10वं वचन बघा. या फरमानावर सही झाली. राजाने त्या फरमानावर सही केली की जो कोणी 31 दिवस पर्यंत राजाशिवाय कोणा देवाची अथवा मौन माणसाची आराधना करेल तर त्या सिंहाच्या गुहेत टाकावे. ते सिंह असे बलाढ्य होते. अनेक भाष्यकार म्हणतात ते सिंह जो या जाळीच्या उंची एवढ्या हाईटवर असे उडू शकत होते. ती गुहा खोल होती. एखाद्या माणसाला सजा दिली आणि त्या गुहेत टाकले ना तर इथून वर तो माणूस टाकलेला असतो, त्याला इथून जंप करून ते हवेमध्ये त्याला फाडून खात असते. असे सिंह त्या ठिकाणी होते. आणि या दानिएलला वचन 10वं बघा. या फरमानावर सही झाली आहे असे दानिएलने ऐकले तेव्हा तो आपल्या घरी गेला आणि त्याच्या खोलीतल्या खिडक्या यरुशलेमेच्या दिशेकडे असून उघड्या होत्या. त्याने आपल्या नित्यक्रमाप्रमाणे दिवसातून 3दा गुडघे टेकून प्रार्थना केली व आपल्या देवाचा धन्यवाद केला. पुढं लढाई दिसते. राजाने आता सही केली. आता आमचे मोदी साहेब आमचे राजा आहेत. ते टीव्हीवर आले त्यांनी त्यांनी सांगितलं काय, नोट बंद उद्यापासून. आम्ही म्हणून चालेल नाही जुन्याच नोटा मी चालवणार. कोण घेईल का माझ्याकडून जुन्या नोटा? राजाचा जो फरमान आम्हाला मान्य करावा लागतो. आणि तो राजाने फरमान काढलं. मात्र डॅनियल दिवसातून 3 वेळा प्रार्थना करत होता. त्याचा नित्यक्रम होता. त्यानं ऐकलं फरमानावर सही झालेली आहे, ऐकलं. मात्र तो घरी गेला आणि त्याला माहित होतं जर मी सापडलो, खिडकी पण उघडी होती, खिडकीतून कोणी वाकून बघू शकत होतं. आणि या लोकांना हेच पाहिजे होतं की त्याला पकडून हे जे 2 त्याचे सहकारी होते ते त्याच्या जळत होते. आणि त्यांना तेच पाहिजे होतं की दानिएल त्याच्या देवाची प्रार्थना करणं बंद करणार नाही दिवसातून 3 वेळा. आणि दानिएल गेला खिडकीजवळ. खिडकी नाही लावली, त्यानं घाबरला नाही. तो खिडकीजवळ गेला आणि खिडकी नाही लावली. प्रिय मला सांगू दे दानिएलानं त्या दिवशी प्रार्थना केली. आम्ही असतो तर आम्ही 1 मिनिटासाठी आम्ही विचार करू की दानिएल आम्ही आहोत आणि राजानं फरमान काढलाय जो कुणी प्रार्थना करेल त्याला सिंहाच्या गुहेत. कुणाला सिंहाची भीती वाटली असते, कुणाला त्या गुहेची भीती वाटली असती, कुणाला राजाच्या फरमानाची भीती वाटली असती, कुणाला कशाची भीती वाटली असती. पण हा दानिएल
मला यासाठी सांगायचं की वचन सांगतो, त्याने आपल्या नित्यक्रमाप्रमाणे दिवसातून 3दा गुडघे टेकून प्रार्थना केली व आपल्या देवाचा धन्यवाद केला. सर्वांनी म्हणूया, दानिएलाने, मोठ्यानं बोलूया, दानिएलाने. लवकर सोडायचं असेल तर मोठ्यानं बोला, लवकर सोडून जातो मी. हा, सगळं जेवण बिवण सगळं आलेलं आहे. तर मोठ्यानं बोलूया आपण, दानिएलाने दिवसातून 3दा गुडघे टेकून प्रार्थना केली व आपल्या देवाचा धन्यवाद केला. मी मगाशी पाहिलं, मोशेनं संकटातून काढलं, तो आशीर्वादानंतर तो धन्यवाद देतो. दानिएल संकटामध्ये देवाला धन्यवाद देतो. शेताचं सांगा, संकटामध्ये धन्यवाद द्या. संकटामध्ये धन्यवाद. मोठ्यानं बोले, संकटामध्ये धन्यवाद द्या. संकटामध्ये धन्यवाद. संकटामध्ये देवाची उपकारस्तुती करा. संकटामध्ये देवाची उपकारस्तुती करा. काय होतं संकटामध्ये उपकारस्तुती करण्याच्या द्वारे? तो एक प्रकारचा फेथ आहे, जो संकटामध्ये आम्ही थँक्स गिव्ह करतो. अडचणी आल्यावर नाही. ज्यावेळी डॉक्टर सांगेल ना, तुमची गॅरंटी 8च दिवस आहे, आता तुम्हाला रिपोर्ट करायला लागतील, तेव्हा काय करू? 8 दिवस. जगामध्ये तुम्हाला 4च दिवस राहिले. ज्यावेळी रिपोर्ट कडे जात असताना अशा प्रकारचे प्रसंग दानिएलवर होतात. केव्हाही त्याला उचलून टाकलं, त्याला पकडलं, दानिएलला टाकण्यात आलं. परंतु ज्यावेळी दानिएलला त्या गुहेत टाकलं, ते सिंह मांजरासारखे झाले. देवाचे देवदूत त्या ठिकाणी आले आणि ते असं चांगले शेपूट मारायला लागले, अंग असं त्या दानिएलवर खेळायला लागले. सिंह, देवाने त्याचे देवदूत पाठवले. कशाच्या द्वारे? दानिएलने देवाला धन्यवाद दिला. धन्यवाद संकटामध्ये आम्हाला धन्यवाद द्यायचा आहे. जसं सांगा, संकटामध्ये, लढाईमध्ये, समस्येमध्ये फक्त देवाला काढल्यावरच नाही. मी तुम्हाला म्हणून सुरुवातीला सांगितलं, मी एक अशी किल्ली देत आहे, संकट आल्यानंतर इकडं तिकडे फिरू नका, अमुक डॉक्टर तिकडे अमुक डॉक्टर करू नका. देव साध्या पद्धतीनं तुम्हाला धन्यवाद देण्याच्या द्वारे देव तुम्हाला आशीर्वादित करेल. आशीर्वादानंतर धन्यवाद. अजून याच्यापेक्षा मोठं हॉल घ्या, अजून देवाचा धन्यवाद करा. नो हॉल, काही प्रॉब्लेम नाही. आशीर्वादानंतर धन्यवाद द्यायला पाहिजे, देवाचे उपकार मानायला पाहिजे. धन्यवाद ही त्या देवाने केलेल्या चांगुलपणाची आठवण आहे. त्या चांगुलपणा देव चांगला आहे म्हणून आम्हाला तो आशीर्वादित करतो. आम्ही चांगले नाहीये प्रियानो, तो देव चांगला आहे. तो देव चांगला आहे, आम्हाला सगळ्या गोष्टी तो देतो, आम्हाला सोडवतो, आम्हाला आशीर्वादित करतो सगळ्या गोष्टीमध्ये. या लेकराची खूप मोठी साक्ष आहे. बऱ्याच अडचणी त्याच्या जीवनात होत्या आणि लेकर प्रार्थना करायची. आजी प्रार्थना करायच्या, दोन्ही आज्या, सगळी लोक प्रार्थना करायच्या आणि देवाला धन्यवाद द्यायचो. आम्ही देवाला धन्यवाद द्यायचो. हे लेकरू आशीर्वादित आहे. डॉक्टरने रिपोर्ट मध्ये सांगितलेलं आहे, नाक छोटा आहे म्हणून, नाकच दिसत नाही, बरोबर आहे ना? सोनोग्राफीचा रिपोर्ट आला, नाक दिसत नाही. 1-2 गोळ्या बास होत्या का नाही? पण देव त्यांच्या बरोबर होता. ते देवाला काय करत होते? धन्यवाद देत होते. घाबरलेले होते पती पत्नी सगळे. आणि मग प्रार्थना झाली, सगळ्यांनी प्रार्थना केली आणि परमेश्वरांनी प्रार्थना ऐकली. संकटामध्ये धन्यवाद द्या, संकटामध्ये उपकारस्तुती करा. संकटामध्ये देवाला धन्यवाद देण्याच्या द्वारे परमेश्वर आम्हाला आशीर्वादित करतो. आशीर्वादानंतर उपकारस्तुती करा. संकटामध्ये, सर्व लढाईमध्ये, जीवनातल्या अडचणीमध्ये, सर्व दुःखाच्या प्रसंगामध्ये, समस्यामध्ये, कोणतेही प्रश्न असू दे, त्याच्यामध्ये धन्यवादाची स्टाईल डेव्हलप करा. एक जीवनशैली धन्यवादाची डेव्हलप करा. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देईल. मी तुम्हाला किल्ली देत आहे, धन्यवादाची किल्ली मी आज तुम्हाला देत आहे. ती किल्ली नेऊन उघडायचं मात्र काम तुमचं आहे. जर या तिजोरीतून मला जर आशीर्वाद पाहिजे आहे, माझ्यासाठी जर आशीर्वाद स्वर्गीय कपाट उघडून परमेश्वर देणार आहे, तर धन्यवाद ही किल्ली आहे, ज्याच्याद्वारे तुमची सगळ्या प्रकारची लढाई सोपी होऊ शकते. मोठ्यानं आपण म्हणूया, लढाईमध्ये धन्यवाद द्या. आशीर्वादानंतर धन्यवाद द्या. आणि लढाईच्या जवळ पण देवाला धन्यवाद द्या. लढाईच्या जवळ
स्टेप आहे, लक्षात येतं. हे बाळ देवानं दिलं 1 वर्ष परमेश्वर सांगा. किंवा आम्ही दुसरे एक उदाहरण घेऊया. आमच्या जीवनामध्ये बऱ्याच अडचणी येतात. समजा या ठिकाणी बऱ्याच समस्यांमध्ये ही व्यक्ती आहे आणि ह्या व्यक्तीला काय करायचं की देवाला धन्यवाद द्यायचंय. अडचणीमध्ये, संकटामध्ये, लढाईमध्ये, आर्थिक अडचणीमध्ये, आजारपणामध्ये, सगळ्या गोष्टीमध्ये या व्यक्तीला धन्यवाद द्यायचा आहे. धन्यवाद देण्याच्या द्वारे ती व्यक्ती इथे येते, त्याच्या आशीर्वादाच्या जवळ येते, त्याला सोडवण्याच्या. ते मोशेचं चिन्ह आहे. मोशेने जसं मगाशी आम्ही पाहिलं, मोशेने इस्रायल लोकांना बाहेर काढलं आणि त्याने स्तुती स्तोत्र गायली, त्याने देवाला धन्यवाद दिला. या ठिकाणी ते सगळे आशीर्वाद आहेत. तिथं अडचणीत आहे, या ठिकाणी आशीर्वाद आहेत. आम्ही काय करतो की याच्या पलीकडे जाऊन मग आम्ही धन्यवाद देतो, उपकार मानतो. असं या आपण देवाला धन्यवाद देऊया. परमेश्वर महान माझ्या जीवनात कार्य केलं. परमेश्वर मला गाडी दिली, मला घर दिलं, मला प्लॉट मिळत नव्हता, माझं लोन होत होतं, अमुक नव्हतं, तमुक नव्हतं, व्यवसायाचे प्रश्न असतील, त्या झाल्यानंतर आम्ही धन्यवाद देतो. परमेश्वर म्हणतो बाळा, या 2 स्टेप मध्ये तू धन्यवाद द्यायला चालू कर. तुझा व्यवसाय चालत नसेल, तुला काम नसेल, तुला कमी पगाराची नोकरी असेल, तुझ्यासमोर अनेक डोंगर असतील, त्या ठिकाणी धन्यवाद दे. आणि ज्यावेळी तुला ती गोष्ट मिळणार आहे त्याच्या जवळ पण तू धन्यवाद दे. आम्हाला अडचणीमध्ये, लढाईमध्ये, सर्वात मोठ्या मुल्या लढाईमध्ये आम्हाला देवाला धन्यवाद द्यायचा आहे. धन्यवाद द्यायचा आहे. परमेश्वर आज कोणाशी स्पष्ट बोलत आहे. परमेश्वर आज कोणाशी स्पष्ट बोलत आहे. तुमच्या अडचणीमध्ये तुम्ही देवाला धन्यवाद द्या. अडचणीमध्ये धन्यवाद द्या. अडचणीमध्ये उपकार स्तुती करा. अडचणीमध्ये धन्यवाद यासाठी द्यायचा. एक इस्रायलचा व्यक्ती मला भेटला, पास्टर, 80 इयर्सचा यंग मॅन होता, उड्या मारत होता, हाईट होती. आणि ते सांगत होते जे रेव्हिलेशन्स आहेत ना, येशूचं रूपांतर झालेला जो डोंगर आहे तो डोंगर यांच्या घराच्या समोर आहे. येशूने जो चमत्कार केला त्या ठिकाणी जाऊन त्यांनी 24 तास 48 तास, प्रभू या डोंगरावर तू होतास, या डोंगरावर तू इथं बोलला होतास, परमेश्वराचं सामर्थ्य उतरलं होतं. 24 तास 48 तास, 1 दिवस 2 दिवस प्रार्थना करून ते सामर्थ्य त्यांना मिळालं. त्या व्यक्तीला मी मागच्या काही दिवसामध्ये मी पुण्यामध्ये भेटलो. ती व्यक्ती शिकवत होते विश्वासणाऱ्यांना एका उपचाराची गरज आहे, एका उपचाराची गरज आहे. त्यांच्या विश्वासाचा उपचार होणं गरजेचं आहे. विश्वासणाऱ्यांच्या विश्वासाचा इलाज होणं गरजेचं आहे. जो विश्वास पूर्वी असतो तो विश्वास पुढे वाढल नाही, माहिती आहे आम्हाला, तो बरा होतो, देव बाप बरं करतो. अरे हो, देव बरं करतो. विश्वास कुठेतरी आमचा जसं आम्ही प्रभूमध्ये वाढत जातो. ती व्यक्ती शिकवत होती, इतक्या दुरून ती आली होती आणि मी त्या ठिकाणी आशीर्वादित झालो. प्रभू, माझा विश्वास कमी पडला असेल तर प्रभू मी अजून विश्वास वाढवतो. हे माझं समर्पण त्या ठिकाणी परमेश्वर त्यांच्याद्वारे बोलतो. तुमच्या जीवनामध्ये अनेक लढाई असतील, त्या लढाईमध्ये देवाला धन्यवाद द्या, त्याचे उपकार माना. असा विश्वास धरा, इथं मी आज अडचणीत आहे, मी तिथून पार जाणार आहे, आशीर्वादांच्या पार मी जाणार आहे, मी जवळ इथं देखील येणार आहे जिथं परमेश्वर मला अगदी जवळ, म्हणजे त्या लढाईच्या जवळ. ही लढाई तुम्ही जिंकणार असाल. सगळं झाल्यानंतरच फक्त देवाचा धन्यवाद द्यायचा असं नाहीये. की एकच वचन वाचूया आणि आपण थांबूया. योहानाचं पुस्तक 11 अध्याय 40-41 वचन आपण वाचूया. एक मार्था नावाची बहीण होती. तिचा भाऊ लाजर तो मरण पावला होता, ज्याला पुण्यात आलं होतं. मरून 4 दिवस झाले होते आणि येशूच खूप प्रेम होतं त्या मार्था, मरिया आणि त्या लाजरवर. 40 वचन मी तुझ्यासाठी वाचतो. येशूने तिला म्हटले, तू विश्वास ठेवशील तर देवाचे गौरव पाहशील, असे मी तुला सांगितले नव्हते का? यावरून त्याने धोंड काढली. तेव्हा येशूने दृष्टी वर करून म्हटले, हे बापा, तू माझे ऐकले म्हणून मी तुझे आभार मानतो.
घटना बघा, एक डेड बॉडी लाजारची त्या कबरेमध्ये आहे. येशू त्या ठिकाणी येतो आणि येशू त्या ठिकाणी एक अशी प्रार्थना करतो की हे पित्या, तू माझे ऐकले म्हणून मी तुझे काय करतो, आभार मानतो. सरळ म्हणा, हे पित्या. पित्या, येशूने म्हटले, येशूने म्हटले, हे पित्या, हे पित्या, तू माझे ऐकले माझे ऐकले म्हणून मी तुझे आभार मानतो. म्हणून मी तुझे आभार मानतो. येशूने किती मोठी प्रार्थना केली हो, किती मोठी प्रार्थना केली. येशू म्हणला नाही असा, थांबा 3 दिवस पण बाबा प्रार्थना करूया आणि तो उठेल. येशूने फक्त पित्याचे आभार मानले. येशूने फक्त पित्याचे आभार मानले. सर्व मोठ्यानं मला, येशूने पित्याचे आभार मानले. येशूने पित्याचे आभार मानले आणि आभार मानण्याच्या बरे काय झालं? कोणती लढाई होती? कोणती लढाई होती? येशू नाही म्हणून त्या कबरेजवळ, येशू पित्या, माझ्या नावामध्ये ही कबर उघडू दे प्रभू, मला हा पाहिजे ना. येशूनं लांब लचक मोठी प्रार्थना पण नाही केली. येशूने फक्त देवाचे आभार मानले. हा विश्वास आज आमच्यामध्ये पाहिजे. आमच्या विश्वासाचा उच्चार व्हायला पाहिजे. आमच्या विश्वासासाठी वचनाच्या गोळ्या घ्यायला पाहिजे. मला सांगू द्या, येशूने आभार मानले आणि तो येशू म्हणतो, बघा मला माहित आहे की तू सर्वदा माझे ऐकतोस, तरी जो लोक समुदाय सभोवती उभा होता त्यांच्याकरता मी बोललो यासाठी की तू मला पाठवले आहे असा त्याने विश्वास धरावा. असे बोलून त्याने मोठ्याने हाक मारून म्हटले, लाजारा बाहेर ये, लाजारा बाहेर ये. आणि लाजार 4 दिवसाचा मुलगा जिवंत झाला. कशाच्या द्वारे? कशाच्या द्वारे? लोकांची मन विचलित होतात. फक्त 1 मिनिट मी आता पण थांबवू शकतो, मात्र ती किल्ली तुम्ही मिस करा. 1च मिनिट, 1च मिनिट द्या, मी जास्त वेळ घेणार नाही. धन्यवाद देण्याच्या द्वारे स्वर्ग उघडला गेला. पित्यानं ते मेलेल्या लाजारला प्राण पुन्हा दिला. आमच्या जीवनामध्ये जे काही भूत असेल, जीवनातील प्रत्येक क्षेत्रामध्ये परमेश्वर धन्यवाद देण्याच्या द्वारे. तो पास्टर कसा धन्यवाद द्यायचा? काय नाही, प्रभू मला ही गोष्ट हवी आहे, प्रभू तू दिलीस म्हणून धन्यवाद. साधी घरात टाळी वाजून जरी देवाला धन्यवाद दिले ना, परमेश्वर तुमची प्रार्थना ऐकतो. तो प्रार्थना ऐकतो. देवाला धन्यवाद देत प्रत्येक गोष्टीसाठी. तुम्ही अडचणीमध्ये असताना, लढाईमध्ये असताना धन्यवाद द्या. तो आशीर्वाद तुम्हाला त्या लाजारचा जो चमत्कार होण्याच्या आधी, काही वेळ आधी येशू आभार मानतो. थँक्यू फादर, तू माझं नेहमी ऐकतोस. येशू कुठली मोठी प्रार्थना केली नाही. येशू कुठल्या वेगळ्या शब्दाला बोलला नाही. येशू कुठल्या भाषेमध्ये बोलला नाही. येशू फक्त म्हणा, पित्या मी तुझे आभार मानतो. तिथे जाऊन लाजारला हाक मारली, हे लाजारा बाहेर ये. आणि मेलेला लाजार बाहेर आला. आज तुमच्या जीवनामध्ये जे काही मेलेलं असेल, जे मृत असेल, नातेसंबंध असेल, फायनान्स असेल, काही असेल, ते सगळं बाहेर येऊ शकतं फक्त आभार मानण्याच्या द्वारे. आभार मानण्याच्या, आभार मानणं किल्ली आहे. आभार मानणं किल्ली आहे. आभार माना, देवाचे आभार. थँक्यू, थँक्यू हा शब्द देवाला आवडतो. थँक्यू या शब्दाचा अर्थ आहे आणि पुढचं काहीतरी घेण्यासाठी तयार राहतो. आज मला तुम्हाला हेच सांगायचं, तुमच्या समोर लढाई असेल, त्या लढाईमध्ये देखील देवाचे आभार मानायला चालू करा. बायबल सांगता, तुमची प्रार्थना आभार प्रदर्शनासह देवाला कळवा, तो तुम्हाला देईल. लढाईच्या आधी आभार माना. आशीर्वादानंतर पण आम्हाला देवाला आभार मानायचे. नक्की परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देईल. हे आपले नेत्र बंद करू, 1 मिनिट स्वतःसाठी प्रार्थना करा. जर देवाचा आत्मा बोलला आहे, 1च मिनिट स्वतःसाठी प्रार्थना करा. मी शेवटची प्रार्थना करू. 1 मिनिट स्वतःसाठी प्रार्थना करा. येशूला धन्यवाद द्या. स्वर्गीय पित्याला धन्यवाद द्या. प्रभू धन्यवाद देतो या अडचणीतून, या संकटातून, या समस्येतून, या लढाईतून
परमेश्वर आज कोणाशी तरी बोलत आहे. बर्थडे एलिजाचा आहे. एलिजाला तर परमेश्वर अजून अजून आशीर्वादित करत, आणि तुम्हाला देखील परमेश्वर आशीर्वादित करत आहे. फक्त 1 मिनिट बास आहे. मी त्याला धन्यवाद द्या. उद्या तुम्हाला तो आशीर्वादित झालेले साक्ष तुमच्या मंदिरात जाऊन तुम्ही द्याल. हो, प्रत्येक जण लाईव्ह मधून पाहत देवाला धन्यवाद द्यायला चालू कर. देवाला धन्यवाद द्यायला चालू कर. देवाला धन्यवाद द्यायला चालू कर. देवाला धन्यवाद द्यायला चालू करा. प्रभू, ही गोष्ट मला हवी आहे. प्रभू, मला तू दिलेला आहे, धन्यवाद देतो. प्रभू, मी प्रार्थना करतो. प्रभू, मी प्रार्थना करत आहे राजा, प्रत्येकावर कृपा कर. धन्यवाद. ही आशीर्वादाची किल्ली आहे. लढाई संपताना, आशीर्वादाच्या आधी, लढाईच्या आधी आणि आशीर्वादित केल्यानंतर देखील आम्हाला तुला धन्यवाद द्यायचं. प्रभू, इथे जमलेले प्रत्येक माझ्या भाऊ बहिणी व कृपा कर. प्रभू, आज त्यांना या ठिकाणी किल्ली घेऊन जात आहे. जी धन्यवादाची किल्ली आहे, तो निरोप मी या ठिकाणी देऊन जात आहे. प्रभू, इथे जमलेला प्रत्येक कृपा कर, दया कर राजा. प्रभूची मी प्रार्थना करते राजा. एलिजासाठी मी प्रार्थना करणार आहे. प्रभू, देव, आमच्या लेकरावर कृपा माझा कर. मोबाईल तुझ्या खिशात त्याच्या जीवनावर केलेला चालू आहे अनंत त्याच्यात चड्डी खाली उपकाराबद्दल कोटी कोटी धन्यवाद देतो. कोटी कोटी धन्यवाद देतो. मुख उघडून परमेश्वर धन्यवाद द्या. 1 मिनिट जेवायला लेट झाला तरी हरकत नाही प्रिया. तो येशू या ठिकाणी आहे. तो तुम्हाला तुमच्या शेजारी बसून तुम्हाला आशीर्वादित करायला तयार आहे. ओ येशूला धन्यवाद द्या. येशूला धन्यवाद द्या. येशूला धन्यवाद द्या. तुमच्या गोष्टीबद्दल धन्यवाद द्या. प्रभू, या सर्व प्रियजनांना तुमच्या रक्ताखाली प्रत्येकाबद्दल प्रभू आज धन्यवाद देतो. आज देवा एलिसाबद्दल धन्यवाद देतो. आमच्या लेकराला वर्षभर सांभाळ, अद्भुतरीत्या तिचा सांभाळ केला. सर्व व्हायरल इन्फेक्शन पासून, सर्व साथीच्या रोगापासून तिचा सांभाळ केला. 1 वर्ष उत्तमरित्या तिला चालवलं. प्रभू, धन्यवाद देतो. प्रभू, तुझी दया, तुझी कृपा, तुझी धन्यवादाची जीवनशैली प्रत्येकाच्या जीवनात. ते आले होते बर्थडेला, त्या बाळाप्रमाणे ते देखील आशीर्वादित होत. ब्लेस कर प्रभू, दया कर, कृपा कर. या आपल्या हातून चुकलं स्वर्गाकडे हात कर. देवाला धन्यवाद द्या. प्रत्येक गोष्टीबद्दल धन्यवाद द्या. प्रत्येक गोष्टीबद्दल धन्यवाद द्या. प्रत्येक गोष्टीबद्दल धन्यवाद द्या. देवा धन्यवाद द्या. तुम्ही स्वतः धन्यवाद देता. प्रभू, आज या प्रत्येकाची प्रभूची भेट धन्यवादाची प्रार्थना त्यांना आशीर्वाद केली. धन्यवाद देत राहा. Thank you, Pastor Amit. Oh, give thanks unto the Lord, for He is good, for His mercy endureth forever. उत्पत्ती याचा पहिला अध्याय 31 वचन म्हणतात, And God saw everything that He made, and behold, it was very good. May God bless the pastor's ministry. या ठिकाणी पास्टरना पुन्हा एक वेळेस विनंती करते ते स्टेजवर येतील. आणि आपल्यामध्ये सुनीता वहिनी आहेत, मिसेस पण येतील. सुनीता वहिनी आहेत, त्यांचे फूल देऊन आभार मानतो. काय झालं तुला? आपल्यामध्ये पास्टर रोहन माने आहेत, ते सुद्धा पुढे येतील. त्यांचे आम्ही आभार मानत आहे सागर कुटुंबातर्फे.
आपल्यामध्ये आमच्या कुटुंबाचे एल्डर मिस्टर मालती कांबळे अंकल आहेत, त्यांना मी पुढे बोलवत आहे. हरवू नको. तर तुला आणताना वगैरे घे. या कुटुंबाचे आधार, त्या कुटुंबाची छत्री हे अंकल आहे. आणि म्हणून या ठिकाणी या कुटुंबातर्फे आम्ही अंकल यांचे आम्ही आभार मानत आहे. आपल्याला जास्त वेळ घालवायचा नाही. या ठिकाणी मी विनंती करते एलिझा. तू घेणार आहेस एलिजाचा व्हिडिओ? मला एलिझा दिसत नाही. एलिजाच्या पुढे जा. तिला घेऊन पुढे यायचं. कृपा करून लवकर यायचं आपल्याला. बाहेर होती आधीच अरेंज करायला आमच्याकडे आपल्या इतका वेळ नाहीये, लवकर पण बसू ते पुढं मागं करायला सांग की गाडी जरा. असं झूम आउट कर म्हणजे हालत नाही. आपण सर्वजण उभा राहूया. या ठिकाणी एलिझा येत आहे, त्याच्याकडे पाहूया आपण उभा राहून. ती गाडीमध्ये येत आहे. जरा
साईड जरा. सर्वांनी टाळ्या वाजवून जोरात. पाठवून जरा पाठवून घ्या थोडं बॅग घ्या. जे लहान मुलं आहेत स्टँड सर्वांनी वर कुठे यायचं आहे. स्टँड कुठे स्टँड कुठे इथे अभि इथे जया जया यस. हॅलो, सर्व लहान मुलांना वर यायचं आहे. स्टेजवरती येऊ शकता तुम्ही. बाळ थांबले बघ जरा. कुठलं बा ओके. आपण सर्वजण गाणे म्हणणार आहे. पूर्ण गाणं म्हणणार आहे आपण. जसं आपण अर्ध बनते तसं. जसं की आम्ही अर्धच म्हणतो. नाही, हॅपी बर्थडे झालं. तोपर्यंत केक असं. ओके, रेडी. टाकली Okay, here we go. 1, 2, 3, start. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear Elisa. Happy birthday to you. Happy long life to you. Happy long life to you. Happy long life, dear Elisa. Happy long life to you. May God bless you, we pray. May God bless you, we pray. May God bless you, dear Elisa. May God bless you always. या ठिकाणी आपली शेवटची प्रार्थना करण्यासाठी मिसेस प्रीती लोखंडे पुढे येतील आणि शेवटची प्रार्थना आणि केकवर प्रार्थना करतील. आपण सगळेजण नेत्र बंद करूया. आम्ही एलिझाकडे हात करूया. आम्ही लेकराला आशीर्वादित करूया. कारण या ठिकाणी देवाची उपस्थिती आहे. आपण सगळेजण पवित्र आत्म्याने भरलेले लेकरं आहोत. आम्ही या लेकराला देखील आशीर्वादित करूया. ओ धन्यवाद देते माझ्या परमेश्वरा. प्रभू तुझा आभार म्हणते परमेश्वरा. गेले वर्षभर या लेकराचा तू सांभाळ केलास, तुला धन्यवाद देते बाबा. प्रत्येक चढ उतारामध्ये तिच्या संगती सोबती राहिलास प्रभू. देवा तू तिची वाढ तुझ्या दये तुझ्या कृपेत केलीस, तुला धन्यवाद देते प्रभू. जन्मलेल्या दिवसापासून ते आतापर्यंत बाबा प्रत्येक क्षणाला तू तिला सांभाळलंस, तुझे मी आभार मानते. विशेष धन्यवाद देते सागर फॅमिलीसाठी प्रभूजी. देवा यांनी या लेकराची काळजी घेत असता परमेश्वरा. नेहमी परमेश्वर पिता प्रार्थना करून प्रभू या लेकरासाठी परमेश्वरा ज्या काही गोष्टी मागितल्या त्या तू त्यांना दिल्यास, तुला मी धन्यवाद देते परमेश्वरा. प्रभू या लेकराचा सांभाळ तू उत्तमरित्या केलेला आहेस, तुला मी धन्यवाद देते परमेश्वरा.
प्रभू विशेष प्रार्थना करते. गणना 7:24-26 हिच्या जीवनावर मी घोषित करते बाबा, तुझा प्रकाश याच्यावरती उतरू दे प्रभूजी. आणि देवबाप्पा जसं नावाप्रमाणे परमेश्वरा तुझ्या सानिध्यामध्ये अधिक बसली जाऊ दे प्रभूजी. तुझा चांगलपणा हिच्याद्वारे दिसू दे, यासाठी मी तुला विनंती करते बाप्पा. येणाऱ्या दिवसामध्ये तिच्या संगती सोबती तू राहा बाप्पा, आणि प्रभू तुझं गौरव होऊ दे. विशेष प्रार्थना करते इथं जमलेल्या प्रत्येकासाठी बाप्पा, तू त्यांना आशीर्वादित केलेलं या ठिकाणी आणून तुला मी धन्यवाद देते बाप्पा. हा केक जसा गोड आहे तसं या लेकराचं जीवन अधिक गोड होऊ दे, यासाठी मी तुला विनंती करते. तू प्रार्थना ऐकते, तुझे आभार मानते येशूच्या नावात, आमेन. या ठिकाणी आपले सर्वजण बसून घेऊ आपण. आभार प्रदर्शन करण्यासाठी या ठिकाणी शीतल आहे, तिला मी विनंती करते. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तर आज मी त्या आभार प्रदर्शन करण्यासाठी उभी आहे. देवाने मला ही संधी दिली, त्याबद्दल मी देवाचे आभार मानते. कारण आताच आपण वचनातून ऐकले की आभार प्रदर्शन केल्याने आपल्याला पुढच्या आशीर्वादाची दरवाजे उघडले जातात. आणि हा निरोप आहे एलिजाच्या पप्पांचा, माझ्या भावाचा. तो तुमच्यासाठी सर्वांसाठी एक त्याने मेसेज टाकलेला आहे. तो मेसेज मी आज तुमच्यासाठी वाचून दाखवत आहे. प्रत्येकाला प्रेज लॉर्ड. आज एलिजाचा पहिला बर्थडे. परमेश्वराने तिला गेलं 1 वर्ष खूप छान सांभाळलं, तिची काळजी घेतली, तिचा वाढदिवस तिची वाढ आशीर्वादित होती, कारण तिचा जन्म हाच आमच्यासाठी मोठी साक्ष ठरली. म्हणून मला माहीत आहे की त्या ठिकाणी मी जरी नसलो तरीही माझा स्वर्गीय पिता तिची आणि माझ्या कुटुंबाची काळजी घेत आहे. आज तुम्ही जे बघत आहे ते माझ्या एकट्याने कधी शक्य झालं नसतं. तो जिवंत देव माझ्या सोबत आहे, म्हणून मी हे सर्व काही करू शकलो. तुम्ही सगळे माझे लोक आहात. मग कारण माझ्या इन्व्हिटेशनला मान देऊन इथे आलात आणि एलिजाच्या बर्थडेचा आनंद द्विगुणित केलात, त्याबद्दल मी तुमचं आभारी आहे. विशेष मला आभार मानावेसे वाटत आहे ते म्हणजे पास्टर अमित दादा, पास्टर रोहन दादा. कारण रोहनदादांनी आपल्याला खूप अद्भुतरित्या प्रेज अँड वर्शिपमध्ये चालवलं, त्याद्वारे आपण आशीर्वादित झालो. त्याला मी फक्त बोललो की मला तू वर्शिप घ्यावी अशी माझी इच्छा आहे. आणि त्याने मला क्षणात उत्तर दिलं की काळजी करू नकोस, मी तिथे असेल. आणि आज तो इथे आहे. आणि विशेष माझे मोठे भाऊ अमित दादा, जे माझ्या प्रत्येक वेळेत माझ्यासोबत असतात, त्यांच्या प्रार्थना माझ्यासोबत असतात, त्यांनी देखील आज आपल्याला देवाचं पवित्र वचन सांगून आपल्याला पवित्र भोजन दिलं, म्हणून मी त्यांचा देखील खूप आभारी आहे. कारण दादांचे शब्द हेच होते की काळजी करू नकोस, मी तिथे आहे, सर्व काही मी बघतो. माझे आजोबा या ठिकाणी आहेत, त्यांचा सुद्धा वाटा आहे. मी इथे असण्यामागे मी इथं असण्यामागे त्यांचाही वाटा आहे. ज्यांनी आज लीडिंग केलं ते माझे काका, त्यांचा देखील मी आभारी आहे. आणि विशेष करून या सर्व अरेंजमेंटमध्ये असणारे माझे मित्र, त्यांची साथ माझ्यासाठी मोलाची आहे. सगळ्यांनी मला मदतीचा हात दिला, त्या सगळ्यांचा मी आभारी आहे. लॉन देणारा माझा मित्र रियाज, डेकोरेशन करणारा माझा मित्र नयन, आणि स्टेज साऊंड देणारा राकेश दादा, आणि आपण ज्या बिर्याणीचा आस्वाद घेणार आहोत ते अमित दादा, या प्रत्येकांचा मी आभारी आहे. विशेष मम्मी अर्चना, मम्मी पप्पा, माझी संपूर्ण फॅमिली. मी नसताना त्यांची खूप धावपळ झाली, पण त्यांनी सर्व काही केलं. या सर्वांचा मी प्रभू येशूच्या नावात आभारी आहे. माझ्याकडून कोणाचा आभार मानायचं राहून गेला असेल तर मला क्षमा करा. धन्यवाद. हा एलिजाच्या पप्पांचा तुमच्यासाठी सगळ्यांच्यासाठी आभाराचा निरोप आहे. आणि मी सुद्धा या फॅमिलीचा एक भाग म्हणून तुम्हा प्रत्येकांचं मी आभार मानते. तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या बाळाच्या बर्थडेसाठी आलात, त्याबद्दल मी खरोखर तुम्हा प्रत्येकांची आभारी आहे. आणि आता हा कार्यक्रम संपलेला आहे, पण भोजनाचा आस्वाद सुद्धा तुम्ही घेऊन जा. आणि थँक्यू सो मच.